नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 7 एप्रिल मंगळवार। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। आज सोन्याचा दर 24 कॅरेट 1,52,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव हा 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी नाशिकमधून। भोंदूगिरी आणि बलात्कार प्रकरणातला आरोपी अशोक खरात याच्या विरोधात सिन्नर इथं शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खरात याच्या फार्म हाऊस आणि ईशानेश्वर मंदिरासमोर प्रतिकात्मक पुतळा झाडाला टांगून फाशी देत निषेध व्यक्त। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पळशी सुपो इथल्या 21 वर्षीय तरुणीचं लग्न ठरलं होतं। मात्र गावातल्याच एका तरुणानं या मुलीला ब्लॅकमेल करत तू माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा आपले दोघांचे फोटो तुझ्या होणाऱ्या सासरच्या मंडळींना पाठवेल अशी वारंवार धमकी दिली। याची भनक लागल्यानं सासरकडच्या मंडळींनी लग्न मोडलं आणि याच नैराश्यातून तरुणीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। सदर तरुणीच्या नातेवाईकांनी 22 वर्षीय तरुण गौरव खंडारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। बीडच्या गोदावरी पात्रातील वाळूची कोल्हापूरला वाहतूक। वाळू उपसा कंत्राटदार याच्याकडून हा गैरप्रकार कोल्हापूरची नोंद करत बीडमध्येच त्यानं अनेक फेऱ्या मारल्या। पोलीस चौकशीनंतर समोर आला सगळा प्रकार। या प्रकरणात 78 टिप्पर चालकांवर गुन्हा दाखल। बातमी साताऱ्यातून। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाटण तालुक्यातल्या येडोबा देवाचा मुख्य छबिना पार पडला। येडोबाच्या नावानं चांग भलचा अखंड गजर, गुलाल खोबऱ्याची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर दुमदुमलेल्या भक्तिमय वातावरणात येडोबा देवाचा मुख्य छबिना लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार। गतिरोधकावर ब्रेक दाबल्यानं पिकअप व्हॅन मधले 20 ते 25 जण खाली कोसळले। जळगावात अळमनेर तालुक्यातल्या जैतपी इथली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अपघातामध्ये 6 ते 7 जण जखमी, त्यांच्यावर धुळे इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। अकोल्यात चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींची भर चौकात काढली धिंड। खदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अकोला शहरातल्या श्रद्धानगर, कौलखेड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान सह 3 ठिकाणी 4 एप्रिलला घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर। त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं 8 तासातच केलं आरोपींना जेरबंद। बातमी छत्रपती संभाजीनगरातून। वैजापूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 गोवंश जनावरांची केली सुटका। कातडी व्यवसायाच्या नावाखाली सुरू होती ही कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी जनावरं ताब्यात घेऊन गोशाळेत हलवण्याची केली तयारी। या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती। कोल्हापुरातल्या न्हावेली इथं शेतकरी महिलेचा गोठा कोसळला। सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र वादळी पावसामुळे लाखोंचं नुकसान। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पडलेल्या वादळी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। न्हावेली गावात तर शेतकरी महिला सुरेखा जयराम पाटील यांच्या गोठ्याची इमारत कोसळून मोठं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामध्ये बांधकाम केलेली भिंत, पत्रे हे कोसळून लाखोंचं नुकसान। आयुष मंत्रालयाच्या वतीनं बुलढाण्याच्या लोणार इथं 7 एप्रिलला योग महोत्सवाचं आयोजन। या योग साधनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं आवाहन। आता बातमी बीडच्या आष्टीतून। वाळुंज इथं 200 वर्षांची परंपरा असलेल्या भैरवनाथ यात्रेला जल्लोषात सुरुवात। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पारंपरिक फड मिरवणुकीनं संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण। पण या यात्रेत सर्वाधिक चर्चेत राहिला ते म्हणजे आमदार सुरेश धस यांचा अनोखा अंदाज। आमदार धस यांनी उत्साहानं ढोल वाजवत मिरवणुकीत घेतला सहभाग। धस यांचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय। छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन मराठवाडा विभागीय कार्यालयात ध्वजारोहण करून उत्साहात साजरा। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि बदलतं वातावरण याचा परिणाम कलिंगडाच्या भावावर। कलिंगडाचे दर कोसळले। अकोल्यात शेतकरी हतबल। 5 रुपये किलो दरानं कलिंगडची विक्री, लागवडीचा खर्चही निघेना।
चिल्लर बाजारातच कलिंगड 15 रुपयांना 2 किलो मिळत असल्यानं ठोक बाजारात 5 ते 6 रुपये भाव. छत्रपती संभाजीनगरात सातारा परिसरामध्ये अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस. महानगरपालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केला केंद्राचा पर्दाफाश. या कारवाईत गोळ्या आणि वैद्यकीय साहित्य जप्त. या प्रकरणातल्या काही आरोपींना अटक. एक महिला मात्र फरार. विदर्भातल्या वर्धा लोकसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी शरद पवार गटचे एकमेव खासदार अमर काळे यांनी विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणालेत, अजित पवार जिवंत असताना 2 नेत्यांमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. विलिनीकरणाची तारीख सुद्धा ठरली होती. अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा विषय मात्र पुढे आला नाही. सध्या विलिनीकरणाच्या चर्चेत कोणतंही ठोस तथ्य नाही. सांगलीमध्ये भोंदूबाबा खरातच्या संपर्कात आलेल्या 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीचं आंदोलन. सोशल मीडियावरील महिलांचे व्हिडिओ ताबडतोब काढून टाकावेत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारावेत. अशा मागण्या माकपने स्थानिक प्रशासनाकडे केल्यात. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांच्या पक्षातले पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून हा सगळा वाद. गेल्या काही दिवसांपासून चिखली मतदारसंघातल्या भाजपासह विविध पक्षातले पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. त्यामुळे भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून पिठलं भाकरी करत अनोख्या पद्धतीनं आंदोलन. नरेंदर कप देगा सिलेंडर अशी घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. गॅस अभावी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचा स्थानिक प्रशासनावर आरोप. सांगली जिल्हा परिषदेतला भोंगळ कारभार समोर अधिकाऱ्यांकडून मुद्दाम बिलं थकवण्याचा प्रकार होत असल्याचा शिक्षकांचा आरोप. ताबडतोब कारवाई न केल्यास बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुद्धा. शिक्षकांची शिक्षण संचालक स्तरावर प्रलंबित असलेली थकीत बिलं तात्काळ मंजूर करून ती ताबडतोब अदा करण्यात यावीत. या प्रमुख मागणीसोबतच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर उपोषण. मुस्लिम समाजाचे एसीबीसीचे 5% आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम समाज उतरणार रस्त्यावर. बीडमध्ये 17 एप्रिलला निघणार आक्रोश मोर्चा. मुस्लिम आरक्षण कृती समितीची पत्रकार परिषदेत माहिती. साताऱ्यातल्या वाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. नवनिर्वाचित सभापती ऋतुजा विराज शिंदे आणि विराज शिंदे यांच्या फलकाला जोडेमारो आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्या ऋतुजा शिंदे यांनी ऐनवेळी दिली होती भाजपला साथ. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्रचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.